बोलोबा महाराज वारीला निघाले. खरं तर जाण्याची परिस्थिती नव्हती. कुठली परिस्थिती? शारीरिक. काका शरीर थकलेलं होतं, जीर्ण झालेलं होतं, शरीर वय झालेलं होतं. हे अधिकारी लोक, वारी म्हणजे या लोकांचा प्राण होता, प्राण होता, प्राण होता, प्राण. घरच्या सगळ्यांनी सांगितलं तुम्ही थकले, आता चालू शकत नाही. काय हरकत नाही म्हणले. जिथपर्यंत चालेल आणि त्याच ठिकाणी जर अंत्यविधी झाला तर वारीच्या वाटानं झाला, हे महत्वाचा विषय. माझा शेवट होईल ना, मग वारीच्या वाटानं होईल, वारीच्या वाटानं. घरी जर राहिलो तर संसारातल्या लोक आहेत. वैकुंठवासी या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेल्या 3 शास्त्रीपैकी एक शास्त्री म्हणायचे, ते फार चिंतन करायचे, जगन्नाथ अण्णा पवार. हो. आता महाराष्ट्रामध्ये पहिले 3 शास्त्री आले ते काशी विद्यापीठातले. सध्या एक हयात आहेत, प्रल्हाद शास्त्री दैठणकर, तुकाराम महाराज महामुनी आणि जगन्नाथ अण्णा पवार. तर आरती तुकारामा अण्णा ते चिंतन करायचे गोडसे. तर ज्याची संसारात रती त्याची नाही आरती. ज्याची संसारात रती त्याची नाही आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. आरती तुकारामा अण्णा म्हणायचे. अण्णा ह्या मोठ्या लोकांचा आधार घेत असतील हो. मोठी लोक, मोठ्या लोकांचा आधार घेत होती मोठी माणसं. मोठ्यांचा आधार घेणारी माणसंच मोठी होत असतात. मोठ्याला डावलणारी हरामखोर कव्हा वळचणीला झोपत असतात. विठाला मोठ्यांना इसरायचंच नाही, नाही इसरायचं मोठ्यांना. सज्जनो, या समाध्या म्हणजे मोठी लोक आहेत. विटेवरच्या मालकाचे प्राण आहेत या समाध्यांनी. प्राण आहेत, प्राण प्राण. त्यांचा आधार घ्यायचा असतोय, त्यांचा आधार. आगा सरिता ओघोत्तर भयस्थित जायो, वृषभाचेनी पुच्छ पहाय, तिगा म्हैशीचेनी सुडाय, मृत्यू ठावची. जाबाली सांगतात, मसडन बैल नदीतून पलीकड चाललाय. मसडन बैल नदीतून पलीकड चाललाय आणि हस्त नक्षत्रातलं ऊन तापलंय. हस्त नक्षत्रातलं ऊन तापलं आणि माग हाणणाऱ्याला वाटलं आपण जाऊ, आपण पाणी शिल्लक होतं. 2 जण होते. तर ते म्हणले तुला कोणाची शेपूट धरायची? ते म्हणला तू ठरव ना. नाही म्हणला मसड बैलापेक्षा दुप्पट मोठी आहे. कोकणी होती, दुप्पट मोठी होती बैलापेक्षा. ते म्हणला बैलाच काय खरंय, आपण म्हशीची शेपूट धरू. तू ठरव. का तुला धरायची म्हशीची? नाही म्हणला मी मसडायच्या नादीत लागत नसतो. शेपुड्याच्या मसडायच्या मी नाही नादी लागत, मला बैलाचीच शेपूट पाहिजे. तेच वाचलं ना. मला सांगा, व्यवहारात चांगल्याचा आधार गरजेचा आहे. व्यवहारात मसड हस्त नक्षत्राचं ऊन म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा. ती चांगल्या पाण्यात गेल्यावर कोकणी तिथंच दबली ना. फक्त नागपुड्यावरी काढ्या तिनं. आणि ज्यानं शेपूट धरली तो तिच्या ढोपराखाली दाबला. हा, म्हणून व्यवहारात पण आधार चांगल्याचा घ्या. ज्यानं बैलाचा घेतला तो वाचला, कोकणीचा घेतल्यावर ते तिथंच दाबला. तो का म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरण सारे भावन, उतरण सारे भावन. चांगल्यांचा आधार पाहिला पाहिजे. वा वा वा. बोलोबा महाराज वारीला निघाले. नको म्हणले, नको नको, घरी नकोय. अरे 1-2 मुक्काम जेवढं चालता येईल चालू, पण बघू जिथं काय आपला शेवट होईल तिथं.
ठरून घेऊ आपण, ठरून घेऊ. निघाले. एका गावात आल्यावर सद्गुरू बोलोबा महाराज थकले. गावात मारुतीरायाचं मंदिर आहे छोटंसं. त्या मंदिरात वळकटी टाकली, पाण्याचा भोपळा अडकून घेतला, हातपाय धुतले, वळकटी लांबवली, मारुतीरायाचं दर्शन घेतलं, वळकटी लांबवली आणि मारुतीरायाकडे तोंड करून भजनाची संध्या केली. वारकऱ्याची संध्या म्हणजे हरिपाठ, वारकऱ्याची संध्या म्हणजे काकडा, वारकऱ्याची संध्या म्हणजे तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज यांच्या गाथ्यातले अभंग म्हणजे वारकऱ्यांची संध्या. आमची संध्या केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, मितविक्रमाय नमा, संकर्षण वगैरे मागं पुढं म्हणत असेल मी, पण ही 24 नावाची कर्मकांडातली संध्या. हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या आहे, पंचपदी ही वारकऱ्यांची संध्या आहे, गाथ्यातलं भजन ही वारकऱ्यांची संध्या आहे. पण गाथ्याच्या भजनात जितके जास्त अभंग होतील का दादा, आवर्तन अभंग जास्त व्हायला पाहिजे. नाही म्हणले मला जास्त गाता येते, 1.5 अभंगातच 1.5 तास घातला. अरे असा गाथा तू नदीला नेऊ नको न सुमळ्या, नको नेऊ न, तुझ्या बापाची जहागिरी नाही सुमळ्या, ते असं नको करू. भजनाचं मात्र करू नको. बैठकी भजन वेगळं, गाथ्यावरचं भजन वेगळं. मग ते राग रागिनी बैठकी भजनात किती उल्हासानं चालू द्या, काय हरकत नाही. गाथ्यावरलं भजन जितकी अभंग होतील, जेवढी अभंग वाढतील, जेवढी अभंग मुखारविंदात. आमच्याकडे शतचंडी नवचंडी एक प्रकार असतो नवरात्रामध्ये. शतचंडी, नवचंडी, लघुरुद्र, महारुद्र असे प्रकार असते. तर एकानं म्हणायचं आणि 10 जणांना ऐकायचं. 10 जणांना ऐकिलं विशंती करना नाम अननपुटे एकावच. जेवढी जेवढी आवर्तन होतील तर गाथ्याचं भजन आपल्यासाठी संध्या आहे. कुठल्याही संतांचा गाथा घ्या, कुठल्याही संतांचा, असं काही हे नाही त्याला. तुम्हाला जे संत आवडतील ते, कारण विटेवरच्या मालकाची सगळी गळ्यातली श्लोक आहेत ती, त्याच्या आवडीची लोक आहेत ती, त्याच्या श्रद्धेची लोक आहेत ती, त्याच्या प्रेमाची लोक आहेत. विश्वातल्या वारकऱ्याच्या समोर भजन केलं. 1 नंबरचे वारकरी विश्वातले, 1 नंबरचे वारकरी. वैकुंठवासी नामनिष्ठ सद्गुरू माधव महाराज मगर म्हणायचे, दादा या संप्रदायाची स्थापना, या स्थापना म्हणण्यापेक्षा या संप्रदायाची निर्मिती भगवान शिवजींनी केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. माझ्या पैठणचे मालक नमूद करतात, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान शिवशंकर वैष्णवातले आद्य आहेत. पकवाज शंकरांनीच आणला बरं. वारकरी संप्रदायात आरक्षित केलेलं वाद्य पकवाज मृदंग हे भगवान शिवशंकरांची कल्पना आहे, त्यांच्या विचाराने प्रगट केलेलं वाद्य आहे शिवजींनी. असो, भगवान शिवशंकरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि त्या शिवजीचे अंश 11वे रुद्र, 11वे रुद्र इथं सुद्धा पैठणच्याच मालकाचा पुरावा आहे. ते 11वे रुद्र मारुतीराय, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. कोण भडवाय? मारुतीरायाला कनिष्ठ म्हणण्याची ताकद आहे. अहो दोन्ही अवतारात
दोन्ही अवतारात पांगल्याला संसार दूर जवळ केला. हो, आणि होता तो संन्यासी. दादा, मंडळी जगवायचा कंटाळा आला म्हणून संन्यास नाही. नाही. हृदयस्तो वात्सल्य भवानाम अंबरा भयस्थिताति जायते नाम यत्नैवाति कोऽपि नयो नैष्टिक ब्रह्मचर्यान भयो. आईच्या हृदयात जन्म झाल्याच्या नंतर मारुती राहायला अंबर म्हणजे कपड्याची लंगुटी नव्हती. यस्त्वायाम सर्वती अंग स्वरूपेषु सुभद्री शिव जायते नाम म्हणून नैष्टिकम ब्रह्मचर्यानाम. पण हे रामायणात बघायचं नाही. एक वा बापू वा, गोड पुरावे दिले पाहिजे असे कीर्तनात. देवाला कानकुंड करण्याची ताकद. एखाद्यानं जर 10,000 रुपये दिले दादा आणि त्याचे द्याचे राहिले तर त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची ताकद नाही. राम राम. बरं, सोयाबीनची पांगापांगी झाली, पाऊस बरा पडलाय, पुढच्या पिकावर देऊन टाकील. राम राम. कसा काय कानकोंडा आहे तू? कसा देता येईल? साधा अर्थानं कानकोंडा. संसार जाग्यावर आणला मिळून पांगल्याला. इतकी ताकद होती मारुती राहायची. एवढी मोठी शक्ती, एवढी मोठी ताकद. एक शपथ पुरावा. राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते. मारुती शपथ पुरावा, गाथ्यातला नाही. मारुती राय जर प्रभू रामचंद्रा सोबत नसते तर काय बऱ्याचपैकी काम झाले नसते. ऋणे महाराज, ऋणे. ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, संती केला ऋणी, संती केला ऋणी, संती केला ऋणी, संती ब्रह्मांडाचा धनी, तो संती केला ऋणी, संती केला ऋणी धनी, तो संती केला ब्रह्मांडाचा धनी. काका तो संती केला ऋणी. उगालता का इथं? उगालता ऋणी ह्या लोकांचं त्याच्यावर ऋण. मारुती राहायचं कर्ज आहे विटेवरच्या मालकावर. कर्ज आहे नुसत्या मागच्या अवतारातलं नाही, चालू अवतारात सुद्धा कर्ज होतं. द्वापार युगात पण सामान्य कर्ज होतं का? पंढरपुरातल्या मालकानं मनात आणलं डेपे, भजन करणाऱ्याला दिल्लीची गादी द्यायची. देता येणं गेली ना. ती अडचण आली ती नंदू महाराज. कुठं देता येत होती? कारण ज्याच्याकडून हिसकून घ्यायची का त्याच्याकडे सिंह होते. त्याच्याकडे सिंह होते, याच्याकडे एकच होता, त्याच्याकडे 5 होते. हो, त्याच्यातला मानवी सिंह कर्ण 5 पैकी 1 सांगितला. बाकीचे घरी गेल्यावर पान. त्यांच्याकडे एक ब्रह्मचारी होता दादा. त्या ब्रह्मचार्याचं नाव भीष्माचार्य महाराज. इच्छा मरणी होतं ते ब्रह्मचारी, इच्छा मरणी. देखो नि दक्षिणायन अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळासी सारोनी आदुर, आणि स्वशरीर रक्षिले नैवम गिरगावकर लिखितम. 22.5
दिवस यमाच्या तुत्रीत. असं म्हातारं तिकून मंदिरात बिड्या वाढणार होतं का रे? काय म्हातार वा. तिकडल्या बाजूनं एक माणूस इतका अधिकारी, पोरग मारलंच काऊन म्हणून वरी जाऊन यमाच्या थुत्रीत आणली. कळेल दिवशी यमाच्या काय ताकद महाराज द्रोणाचार्य. पण शरीर नेता नाही आलं. तोरक पंढरपुरातल्या मालकाने जरा हुशारी केली. द्रौपदीच्या भावाला बलिलं आणि वांगे चिरल्या आणि शरीराचे तुकडे केले आणि फेकून दिले. रती रती मौसायाम कुरुक्षेत्राती स्थापयो, टाकून दिले होते. पण या पंढरपुरातल्या मालकाला दिल्लीची, हस्तनापूरची, इंद्रप्रस्थची सगळी गादी भजन करणाऱ्यांना द्यायची होती. ती देवाच्यानं भेटत नव्हती. ती मारुतीरायच पाहिजे होते. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकांचं वाक्य हे ध्वजावर होते म्हणून पंढरपुरातले मालक वाचले आणि एक भजन्या बी वाचला. कीर्तनातल्या लोकायला भजन्याच म्हणत असते दादा, वारकरीच म्हणत असते कीर्तनातल्या लोकायला. हा, आमच्या सप्त्यातले खास कलाकार आहेत. रुमण्यान हाणायला पाहिजे सुंबळ्या तुला. तू दातड पडूस तर यम हानीन भडव्या. कीर्तनातल्या लोकायला कलाकार म्हणतो ते लोकनाट्यातले असते. कीर्तनातले वारकरी, कीर्तनातले भजने. गुणीजन पण म्हणायचं नाही. गुणीजन पण शब्द संस्था स्वीकारित नसेल, मोठी लोक स्वीकारित नाहीत. वारकरी आणि भजने. हो, ओरिजिनल भजन्या होता त्या रथावर. किती ओरिजिनल. आपण तोंडान भजन म्हणू. काका तो भजन्या झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरची रोम भजन करीत होते. म्हणून त्या भजन्याच्या भजनानं पंढरपुरातला पिसा झालता. नवल पिस लागलो होतं. नवल पिस, पिसा म्हणजे वेडा. हो, हा कोपे तरी निवांत साये, हा ऋषे तरी बुझावीत जाय. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. क्या बात. त्याचं नाव पार्थ, त्याचं नाव अर्जुन, त्याचं नाव किरीटी. हो, इतका भजन्या गोड. आणि त्या भजन्याला राज्य मिळावा याच्याकरता पंढरपुरातला बेजार. तर पहिल्याच दिवशी बाण आणला अग्नी. तो समुद्र कढो लागला, सोडिता दिव्यास्त्र अग्नी सळा. तो समुद्र कढो लागला. कढी जाळ लावल्यावर कशी उतू येते, असा समुद्र कढू लागला. कळ 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 असा अग्निबाण मारला. पण रथ नाही जळाला. का? त्या रथावर पावर होती मारुतीरायाची. देव कानकोंडच ना काका, हाय की नाही कर्ज. आणि मग ह्या ताकदीवर मारुतीरायानं सांगितलं, या आपल्या मुद्द्यावर आता भगवान ऐकावं लागतंय तुम्हाला, शेवटची भेट द्या एकदा. तर देवानं विचार केला, मी स्वतःहून जर बोलोबा महाराजाकडे गेलो, रुक्मिणीला जरी नेलं तरी वारकरी प्रसन्न होणार नाही. निष्ठावंत वारकऱ्यांना पंढरपूरच पाहिजे. निष्ठावंत वारकऱ्यांना चंद्रभागेचं वाळवंटच पाहिजे. निष्ठावंत वारकऱ्याला त्याचं दर्शन नाही झालं तरी चालते, पण कळस बघायचा. निष्ठावंत वारकऱ्याला नगर प्रदक्षिणा करायची. हे निष्ठावंत लोकांची काम आहेत. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. ते पंढरपूर पाहिजे फक्त, पंढरपूर. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. पंढरपूर पाहिजे. देवानं विचार केला, 33 कोटी देवता घेऊन जरी अकलूजला गेलो तरी मानित नाही आपल्याला, नाही मानित आपल्याला. मग करावं काय?
मालकानं विश्वकर्मा महाराजांना बोलावलं. विश्वकर्मा म्हणजे भगवान विष्णूचा अंश आहेत. विश्वकर्मा महाराजांचा फोटो कलेची देवता म्हणून या पवित्र देशामध्ये लाकडाचं काम करणाऱ्या लोकांच्या दुकानात विश्वकर्मा महाराजांचा फोटो असतो. हो, आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आरक्षित केलेली देव कधी कधी पाहत जा. भांगाऱ्या देवायच्यात पुढं वाकता, भिकमाग ह्या देवायच्या पुढं वाकता होय. मग भिकार चोट देवाय पुढं तुम्ही वाकल्या, त्याचे भक्त बी भिकार चोटच. सेंदरी हेंदारी दैवते कोणती बुद्धी भूते खेते आपल्या पोटाची रडते मागती चित्ते अवदान आपल्या पोटाची रडते मागती चित्ते अवदान. सेंदरी दैवते कोणती बुद्धी भूते खेते आपल्या पोटाची रडते मागती चित्ते अवदान आपल्या पोटाची रडते मागती चित्ते बाकीच्या देवांच्या नाही नादी लागायचं. ते चांगले आहेत का वाईट हे विचार करायचा नाही आपण. आपला पवित्र वेळ, अमूल्य वेळ, देवानं दिलेलं आयुष्य हे बाकीच्या देवासाठी नाही खर्च करायचं. ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेली देव त्याच्यासाठी काका आपलं आयुष्य खर्च व्हा. असे तर कुठं वळसनील पडलेत ना. ते त्याच्याच पोटासाठी भीक मागायले. ते तुम्हाला काय देते? ज्या देवाला ढवळे लिंब लागते ते देव तुमचं काय भलं करणार आहे? ज्याला पांढरे लिंब आवडते, ज्या देवीला, ती देवी तुम्हाला फुकून देईन, फुकून फुकून. हा, ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेले देव. ही सगळी जरी नेली तरी समाधान नाही. चला, विश्वकर्मा महाराजांना बोलवलं. विटेवरच्या मालकाने विश्वकर्मा महाराजाला 9 वेळेस बोलवलं. त्याच्यातलं एकदा भगवान शिवशंकरांनी बोलवलं होतं लंका बांधायला. लंका अजून एकदा सांगतो. विटेवरच्या मालकाने 8 वेळेस आणि 1 वेळेस भगवान शिवजीने बोलवलं. तर शिवजीने 1 वेळेस बोलिलं लंका बांधायला. लंका केली ती दादा. 7 कोटी घरं सोन्याची होती. पुरावा आहे, असू द्या, आता मला बोलू द्या. आणि मग 8 वेळेस विटेवरच्या मालकानं बोलिलं. त्याच्यातलं एकदा सांगतो. 7 बाऱ्याचं घरी गेल्या पा. एका वारकऱ्याला गाव बांधायचं होतं, एका भजन्याला. त्याचं भजन इतकं गोड होतं. शुद्ध भाव देखोनिया गाव स्वर्णाचा दिला गा. पोहे निमित्त बर का. एक जण म्हणला इथं वजन दिलं पाहिजे. मुष्टीभर पोया साठी इथं वजन द्या. म्हणलो पोह्यासाठी नाही रे, त्याला 16,108 बायका होत्या. एकीला पोहे येत नव्हते का? आणि पोहे कशाचे होते? तांदळाचे. आणि तांदूळ कधी पिकतो? पाऊस पडल्या. आणि त्यानं नाहीच पाऊस पडल्या. काय पप्याच्या माईच्या डोसक्यावर तांदूळ पिरी तू का? अरे पोह्याची निर्मिती त्याच्यापासून आहे. आणि ते कशाला? पोह्यासाठी. शुद्ध भाव देखोनिया गाव स्वर्णाचा दिला गा. त्या भजन्याला गाव बांधायचं होतं सोन्याचं. तेव्हा विश्वकर्मा महाराजाला बोलिलं. पुन्हा कधी योग आला सांगू दादा पुढं. पुन्हा कोणाचं गाव बांधून दिलं बघू आपण, ठरवू. ते वाचलं पाहिजे. पुराण लय गोड आहे. पुराणीचा रस अत्यंत गोड आहे आणि गोड बी आहे. आणि वारकरी संप्रदायानं स्वीकारलाय. पाहावे पुराणी विचारोनी. पाहावे भांगाऱ्याच्या पुस्तकात. हे असेच नाही, पुराणात बघायचं. पुराणात विश्वकर्मा महाराजांना बोलावलं. प्रभूला विचारलं काय प्रभू? काही नाही म्हणे, आता एकच करायचंय. चंद्रभागा उचलून तिथे नेता येते का? तर विश्वकर्मा महाराज म्हणले प्रभू तुमची इच्छा असेल, पुंडलिकरायाची इच्छा असेल तर सगळीच उचलून तिथं नेता येईल. पण जिथं ठवाची तिथलं खालच्याचं काय करायचं? त्या तिथल्या जागेचं काय करायचं? कसं करायचं? तिथलं नेमकं काय करायचं? तिथं
ते ठिकाण तितकं पवित्र लागन ना. धाबा होता एक जणाचा. धाब्याला नाव ठेवू नका, शाकाहारी पण असतील बरं. हो, लगे पटकनच असं जागेवर नाही आलं पाहिजे माणसाला. हो, शिजल्यावर खाल्लं पाहिजे माझं मत हे, नाही तर जीभ पळत असते. लगेच माणसाचं लक्ष तिकडं जातं. शाकाहारी पण धाबे असतील, पण ते धाबा इतका घाणेरडा होता, अशा पवित्र संस्थांवर नाव घेत नाही. आणि तो माणूस म्हणला, महाराज काही म्हणा, पण आता हे तुम्हाला घेऊन टाका आणि इथं संस्था टाका. मी म्हणलं ती संस्था शिजणारच नाही, ती कोरडीच राहील, कचीच राहील. ती संस्था कशी तिथं निबन, कारण ही जागा पवित्र आहे. काही जागेला पंढरपुरातली चंद्रभागा कशी स्वीकारील, नाही स्वीकारू शकत. स्थान महात्मे महाराज, ते स्थान महात्मे. कारण सांगतो पुरावा. चोखोबाराय कर्नाटक मध्ये असताना एका कामानिमित्त गेले काका चोखोबाराय, तर इंद्र अमृताचे कलश घेऊन कर्नाटक मध्ये चोखोबारायकडे गेला. तर चोखोबारायनं 33 कोटी देवाचा राजा इंद्र उत्तरेश्वर बापू इंद्राला सांगितलं, तुम्हाला प्रणाम, अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात आहे, पण पंढरपुरात गेल्यावरच करता येते, मला कर्नाटकात करता येत नाही. तिथं मी अमृत शुद्ध करू शकत नाही. अमृत मी एका सेकंदात शुद्ध करतो, पण मी पंढरपुरात पाहिजे. स्थान महात्मे, काय ताकद आहे काका ती. आणि कशी कुठं बी जाईन ती, ते ठिकाण सोडून कशी जाईन. मग विश्वकर्मा महाराजांनी ज्या वेळेला विशदपूर्वक जसं गोडसं विश्लेषण केलं, तर त्यावेळेला विटेवरच्या मालकानं सांगितलं, आपल्याला एक करता येईल का, पंढरपूर आहे असं बोलोबा महाराजाला दिसलं पाहिजे. तर ते म्हणले, निष्ठावंत वारकऱ्याला संभ्रम होत नसतो, ज्याची निष्ठानिष्ठी आहे का, मग त्याचं काही असतंय. आमच्या घरात आमच्या भाऊजाईला शिवायचं नव्हतं म्हणून आम्ही पित्र घातलीत नाही, निष्ठानिष्ठी झाली. काहीच नाही. 2-3 वर्षापूर्वी आमच्या भावकीतला एक व्यक्ती आमच्याच पित्राच्या दिवशी गेलता, म्हणून आम्ही पित्रच घातले नाही, त्याचं बी त्या दिवशीच घालणं. ही निष्ठानिष्ठी असते बरं का, उगे निष्ठानिष्ठी. आपल्याला कोणतेही संभ्रम होते निष्ठानिष्ठी करणाऱ्या लोकांना, ते निष्ठावंत वारकरी आहेत. आणि त्या वारकऱ्याला संभ्रम होणं शक्य नाही देवा, नाही नाही शक्य, नाही शक्य. पण करानं प्रयत्न बापा, मारुती राहायची इच्छा आहे. मोठ्या मालकाचं काम असल्यावर ते टाळता येत नाही दादा. म्हणून विश्वकर्मा महाराज देवाच्या कृपेने, काशीतल्या मालकाच्या कृपेने त्या गावाचं पंढरपूर तयार केलं. आणि बोलोबा महाराज वाळवंटात झोपलेले आहेत. 4 वाजता बऱ्यापैकी लोक स्नाना करता येऊ लागले. तो काळ सांगतोय, तो काळ. आता तो वारीत चंद्रभागा मोकळी कावाच नाही, कधीच नाही, कधीच नाही. काही तर इतके बहादर आहेत. एक म्हणला 12 वाजून 5 मिनिटाला आंघोळ करतो आणि बारशीत आल्यावर द्वादश सोडितो. आणि घरी येऊन काय तुला पप्याच्या माईच्या झिपऱ्या इचरायच्यात काय, तिच्या वापा हाच्यात का तुला घरी येऊन, का द्वादशीच्या दिवशीच मुहूर्त आहे, संध्याकाळी तिच्या वापा आला. तू 12 वाजून 5 मिनिटं बांधला, 12 वाजून 5 मिनिटं झाले की एकादश संपली, द्वादश सुरू झाली, मग आंघोळ करतो आणि बारशीत येऊन चपात्या खातो. त्या बापाची जी आगिरी आहे, 12 वाजून 5 मिनिटाला एकादश संपायला. ब्राह्मे सुमुहूर्तेन भयस्थिता यत् वृत्तेषु जायते न क्रिया सपुराणस्य महतास्ति वेदायाम शास्त्रान् विद्यवतन्ति जायते. शास्त्र वेद पुराण सांगते, हिंदू संस्कृतीचे उपास ब्राह्मी मुहूर्ताला सुरू होते आणि दुसऱ्या दिवशीच्या ब्राह्मी मुहूर्ताला संपत असतात. एखादच जर 12ला संपत असेल तर 1 वाजता कांदेन पिठलं खायला काय हरकत आहे? असं कसं होईल? ते नाही शक्य, ते संपत नाही. उद्या आज सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर सुरू झालेला उपास दुसऱ्या दिवशी ब्राह्मी मुहूर्तावर संपत असतो. नियम आहे त्याचा. काळात गर्दी कमी होती, मोजकी लोक होती, म्हणून सकाळी सकाळी 4 वाजता वारकऱ्यांची मांदी स्नाना करता आली. टाळांचा आवाज, थकलेली बोलोबा महाराज उठले, ओळखीचे वारकरी दिसले. वा 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 वा.
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. सगळे रामकृष्ण हरी घालीत होते, पण अंतकरणात संभ्रम रुतत होता. म्हणे मी रात्री मारुतीरायाच्या मंदिरात होतो, माझे हातपाय थकलेली होती, चलणं शक्य नव्हतं, पाय लांबत नव्हती, आणि हे पंढरपूर कस काय? काही वारकरी म्हणले उठा ना, करा ना आंघोळ, चला नगर प्रदक्षिणा करायची, पुंडलिकरायापासला अभंग तुम्हीच म्हणत असतात, चला पटकन. ते म्हणले कडे मला पक्क सांगा पंढरपूर हेच आहे का? हे जे वळखरीचे वारकरी केलते का दादा, ते देवानं तयार केलते ओळखीचे वारकरी. आता त्याच्या विवेकाला काय डोकं लावायचं? बुद्धिमत्ता चतुरातो काय, त्याच्या डोक्याला काय हात लावायचा का? विश्वातला चतुर्थ येत ना, माणसं उगच उड्या हाणतेत. तालुक्यात माझ्यासारखा चालू कोण नाही. मग तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलंय तो तुझ्यापेक्षा मोठाच चालू असेल ना, याचं तर लक्ष घेतलं पाहिजे. नाही का? आपल्यासारखा चालूच कोण नाही म्हणले. अरे ते चालूचा बाप आहे. तू कशाला विचार करतो? एक जण म्हणला मायासारखा गुंडच कोण नाही. 1 नंबरच्या गुंडाला दुपारा 2:18 आपटू हाणलं लंकेतल्या गुंडाला. तर तू वायरण टाटरण पायपच वारणार असतील, दुसरा काय गुंडाला करशील? लय काय झालं तर सरकारची कामं कागदावर करीत असतील, मधलं खात असतील, याच्या पलीकडे काय गुंडाळपणा करशील तू? 1 नंबरच्या गुंडाला हाणलंय त्यानं, मधल्या तुमच्या मायासारख्या गुंडाला तर घरात घुसू आणील. हे भेद का? ते का सामान्य आहे का? ते सगळी ओळखीची लोक केली, मानायला तयार नाहीत. एक वारकरी होते, काव म्हणे बोलोबा महाराज तुम्ही ऐकतच नाहीत कधी बी, तुमचा थोडासा अरेराई तुमचा धटपणा आहे. नाही म्हणले कडे, मला काही म्हणा, पण हे पंढरपूर मला खरं वाटत नाही. काय कळस दिसायला, काय पाणी वाहतंय, काय वाळवंट हे, काय आकाश आहे, दोन्ही थड्यांची झाडं आहेत भीषण बा, आणि काय बोलता तुम्ही? ते म्हणले नाही वा, आपल्याला संभ्रम आहे. पंचांगच आणतो दाखवायला तुम्हाला. पंचांग दाखवायला आणतो म्हणणारा कोण वारकरी होता माहिती? गरुड. हा बोलोबा महाराज म्हणले पंचांग सांगन बाबा, आता आजची तिथी कोणती येतं? मी तर सप्तमीला त्या गावात होतो. आजची तिथी कोणती? तर भगवान गरुडाला म्हणले कशालीच केलं बापा आता तो, आता त्याला कळन ना मी या दिवशी पंढरपुरात नसतो म्हणून. गरुड म्हणले देवा आता तुम्हाला कसं झाकायचं तर झाका, पण महाअपमान करू नका. तर पंढरपुरातल्या मालकानं ब्रह्मकन्येला आमंत्रित केलं, सरस्वतीला, म्हणून आपल्या संप्रदायात सरस्वती देवी स्वीकारली. प्रत्येक संतांनी केलेल्या काव्यात सरस्वतीचं स्तवन आहे. मुली महावैष्णव ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नामदेवराय असतील, चोखोबाराय असतील, नाथबाबा असतील, आदी करून सर्व संत असतील, सरस्वतीचं अधिष्ठान आहे. आमंत्रित केलं. सरस्वती ही देवता अक्षराची मालकीने, अक्षराची मालकीने, अक्षराची मालकीने. महाराज तिची कृपा असल्याच्या नंतर बोललेली शब्द वाया जातच नाहीत. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक व्हाल. तिची कृपा असली की दमदार भाषा असते, दमदार. सरस्वतीची कृपा नसलेला शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायला निघाला माईकवर. हाशी महाराजाची तलवार होती, आणि काय ती तलवार बापा 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 अशी चमकतच होती. तू कोंबड्या सांभाळायच्या पण लायकीचा नाही शिंगड्या. राजांची तलवार, अरे काठा यो अंगावर, काठा यो. भाषेवर प्रभुत्व येण्यासाठी सरस्वतीची कृपा लागते. वाणीची देवता आहे ती, अक्षराची देवता आहे. आणि सरस्वतीला सांगितलं बाई मागच्या अवतारामध्ये सीता मला भेटावी याच्याकरता तुला विनंती केली, आणि मागच्या अवतारात मी सीतेला भेटावा याच्याकरता तुला विनंती केली. आणि मग सरस्वतीनं 3.5 कोटी चंडिकेला सांगितले, येडे आहेत का काय ग, बसा धनुष्यावर. मग सरस्वतीचं ऐकून सगळ्या 3.5 कोटी चंडिका धनुष्यावर बसल्या. कव्हा 10 तोंडाचं धनुष्य उचलू लागलं तवा. कव्हा बसले हे बी ध्यानात ठेवा. 10 तोंडाचं धनुष्य उचलू लागलं का त्यावेळेला सरस्वतीनं सांगितलं तुम्ही सगळ्या दाबून बसा.
म्हणून हे थुतराव पडलं 10 तोंडाचं किडू. आणि पंढरपुरातले मालक ज्या वेळेला धनुष्य उचलायला आले त्यावेळेला सरस्वतीनं सांगितलं, येड्यावानी करू नका, सेवा करायचा योग आलाय, तुम्हीच धनुष्य मोडा. यायनं नुसती ऍक्टिंगच केली. पंढरपुरातल्या मालकांनी नुसती ऍक्टिंग केली. इतके कोमल हात, ते धनुष्य कशाला मोडतील. जगदंबेनं त्यावेळेला तुझं पाचारण केलं का सरस्वती. आता एक काम करावं लागतंय, पंचांगामध्ये आजची दशमी करावं लागते. नवमीला आलती, दशमीचं उजळडे, दशमी आजची करावं लागते. सरस्वतीनं सांगितलं, प्रभू सप्तमीची दशमी कशी करता येईल. भगवान म्हणले, अक्षराची मालकीन तू हेस, तुला काय करायचं ते ठरव. पंचांगाला सांगितले, हे अक्षरांनो आज दशमी झाली पाहिजे. दादा कोणा अक्षराला कोणाच्या अंगावर बसावं हेच कळून गेलं. काका लक्षातच येईना अक्षराच्या कोणाच्या अंगावर आपण बसावा आणि सप्तमीचा क्षय करावा आणि पटकन दशमीचा. इतकं होत असतं कुठं. अजून एकदा सरस्वतीला बोलील तर 2 दिवस कमी होते, 12 महिने संपायला, 1 वर्ष संपायला फक्त 2च दिवस कमी होते. त्या क्रियेला नष्टचर्या नावाचा क्रिया म्हणतात. ती राजा विराटाच्या घरी 1 वर्षाचा अज्ञातवास होता आणि त्याच्यात पांडव सापडले की पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. तिथं सूर्याचं संक्रमण धरलं आणि 13 दिवसाचा पंधरवडा केला. 13 दिवसाचा पंधरवडा केला. हे माणसं म्हणते धोंड्याचा महिना कसा घुसीला. अरे तू वाचीच आहे रे, तुला करण कळाले पाहिजे, बव कळाले पाहिजे, निमिष कळाले पाहिजे, लाघव कळाले पाहिजे, कळासूत्री कळाल्या पाहिजे, लाघाश्व कळाल्या पाहिजे, भयव्याप्ती कळाल्या पाहिजे, दिशा कळाल्या पाहिजे, दिशाचा परन्यास कळाला पाहिजे, आविर्वृत्ती कळाल्या पाहिजे. मग तुला कालाचा छेद कळन ना, आहे का नाही. मग एकादशी सांगता येते, अमक्या दिवसाची हरिदिनी बरं का, अमक्या दिवशी दशमीचा अक्षय झालेला आहे बरं का. मग अशा प्रकारच्या 2 एकादशी आलेल्या आहेत. मग ती एकादशी स्मार्त आहे, उद्याची भागवत आहे बरं का, आणि ती भागवत एकादशी धरायची असते बरं का. मग द्वादशीचा पर्व काळ साध्य येतो बरं का. अमक्या दिवशी वगैरे 27 वर्षापूर्वी हेच करीत होतो. आता नाही करीत, आता नाही. पण ते डाटा झालेलं आहे ना, मेमरी कार्ड, म्हणजे ते आपल्याला ते अँड्रॉइड मेमरी कार्ड नाही ना आपलं, ते का बोट फिरले होते दुसऱ्याला बी जातंय, जे जाऊन ते पण जाते. त्याच्यामुळे आपलं मेमरी कार्ड साधं आहे दादा, पण ब्रह्मचारी आहे. याच्यात काही येत बी नाही, याच्यातलं कोणाला जात नाही. अक्षर फिरली अक्षर दशमी तयार केली, 9वी दशमी तयार झाली. मानायला तयार नाहीत दादा बोलोबा महाराज, मानायला तयार नाही. विश्वास बघा. आता याच्यात 2 गोष्टी कळत्याल. विद्वत्तेचा सुद्धा कळस आहे आणि संसारातल्या लोकांची मदत किती मोठी आहे ते पण कळतंय. बोलोबा महाराज यात्रेला निघत असताना कनकाबाई विद्वान ब्राह्मणाला विचारायच्या किंवा विद्वान माणसाला विचारायच्या, एकादशी किती दिवस राहिली, एखादी तिथी वाढली का, एखाद्या तिथीचा क्षय झाला का. मग ऐकून दिवस मोजायच्या आणि तितक्या दिवसाचे दुप्पट लाडू करायच्या. 1 लाडू सकाळचा, 1 लाडू संध्याकाळचा. लाडू बुंदीचे नाही, लाडू रव्याचे नाही, लाडू बेसनाचे नाही. लाडू करत होत्या चपात्याचे. चपात्या भाजायच्या सुगरणबाईनं भाजल्यासारख्या. काही बाया आवड धवड तेल लावत्या, दातात तोंडात घातल्यावर चपाती दातात गुतली आणि दातो चपातीत गुतले. उंडाच आणि पुन्हा म्हणते महाराज मला लयच पटपट स्वयंपाक येतो. तू का म्हशीला गोळे खाऊ घालायली का, येड्यावानी खाऊन करायली. असं तू भाजू देत जाय न जर सचेतुरा, भाजू देत जाय. हो ना, ते पोटात गुरगुर नाही केलं पाहिजे त्या चपात्यानं. हसतो काय आमची इथं एक वारकरी मथारा आलो, त्याला 2च दात, एक वरचा आणि खालचा. मागच्या 2च दाढा, एक वरचीन खालचीन, बाकी सगळे गेलेले.
आणि मग त्या एकादशी मग आता ते म्हणले मला पटकन निघायचं. म्हणलं तुम्हाला लांब जायचं, फराळ करून जाणं. आता गावात होतो, आमच्या गावातल्या दुकानातून 2 छटाक साबुदाणा आणला. आता ते साबुदाणा जुन्या काळातला. नेमकंच लग्न झालेलं होतं माझं. आमच्या घरच्या आईला म्हणलं, तेव्हा घरच्या आईला, आता पोरायची माय म्हणत असतो, तेव्हा कसं पोरं नव्हते तेव्हा. म्हणलं अगं ते हे कर बरं, जरसा साबुदाणा लटकू भिजीला आणि ते लगेच हालीला ते साबुदाणा. तर ते साबुदाणा हालच ना. तर मी म्हणलो कर ना पटकन. ती म्हणली साबुदाण्याची कढईची येडिंग झाली, म्हणजे इतका साबुदाणा चिकट. तर ते म्हणला महाराज कसा बी असू द्या, मी लोटीतो बाबा, ते मधात भिजन, द्या बरं, द्या पटकन. मग वाहडा गरम गरम. म्हाताऱ्याने 1-2 घास खाल्ले, पण 3ऱ्या घासाला बोलत न. म्या नेमकीच आंघोळ झाली, त्याच्या होटाळ्या धरल्यावर उपसिल्या. इतका साबुदाणा चिटक की दाढा चिटकाल त्या दाढा योकुन्या कल्पा. असे पदार्थ पंक्तीत नाही आणायचे. पंक्तीत जरा चांगल्याच वस्तू आणल्या पाहिजे. वारकरी खातेत हो, वारकऱ्यांना चांगल्या वस्तू वापरचा. त्या लाडूला मलिद्याचे लाडू म्हणतात. मलिदा. पिशवी पडशी काढल्याबरोबर मग पंढरपुरातल्या मालकाला घाम सुटला आणि गरुडाला घाम सुटला. पिशवी काढल्याबरोबर लाडू मोजले. बाजूला थांबलेल्या वारकऱ्याच्या रूपात गरुडाचा हात धरला, मनगट धरलं. वारकरी महाराज, माळ आहे तुमच्या गळ्यात? हो म्हणे. खोटं बोलतं मला? आजची दसमी म्हणत. हे लाडू पहा माझ्या मंडळीने दिलेले. जेवढे मुक्काम आहेत तेवढे लाडू देत असतील. हे लाडू शिल्लक आहेत, त्यार्थी पंढरपूर नाही. गरुड प्रगट झाला काका, गरुड प्रगट झाला. गरुडा तुम्ही आहेत, मालक कुठे आहेत? मालक आले, आईसाहेब आल्या. गरुडाच्या चरणावर डोकं ठेवलं, आईसाहेबाच्या चरणावर डोकं ठेवलं, पंढरपुरातल्या मालकाच्या चरणावर डोकं ठेवलं. जे वारकरी दिसत होते का, या सगळ्या 33 कोटी देवता होत्या. पंढरपुरातल्या मालकाने खाली येणाऱ्या प्रत्येक देवतेला सांगितलं, तुकोबाराच्या ओळखीचे, बोलोबा महाराजाच्या ओळखीचे वारकरी व्हा. आणि मग बोलोबा महाराजांनी विचारलं, देवा असं का? महाराज, मारुती रायनं तुमचा संदेश माझ्यापर्यंत पोचवला. पंढरपुराचा एवढा तुम्हाला लढा, एवढा जिव्हाळा पंढरपुराविषयी की तुमचे डोळे झोपीत लढत होते. आणि तुमचा तो विरह दूर होवा, तुमचा विरह तसाच राहू नये, याच्याकरता मी त्या गावाचं पंढरपूर करतोय. विटेवरच्या मालकाचे काका पाय दाबून धरले आणि बोलोबा महाराज रडू लागले. देवा, किती आमच्याकरता बेजार होतोस. भक्तासाठी इतका बेजार होतोय, त्याचा दास व्हायचे. जन्मो जन्मी तुझा दास, जन्मो जन्मी तुझा दास, जन्मो जन्मी तुझा दास, जन्मो जन्मी. हेचे भावी माझी आस, हेचे भावी माझी आस, आस हेचे भावी माझी आस, हेचे भावी माझी आस, भावी माझी पंढरीचा राजा करी, राजा करी, पंढरीचा राजा करी, राजा करी.
जन्मो जन्मी तुझा दास काय मालक आहे सज्जनांनो. दादा एक बारीकसा पुरावा सांगतो आणि पूर्णविराम करतो. इथून पुढे जे बोलन ती संस्थांची सेवा. पुढचे 10-5 मिनिटं ती संस्थांची सेवा. एक भजन्या एक वारकरी नालायकाच्या हातात सापडला. का तुकोबर आहे दास व्हायचं म्हणतात. नालायकाच्या हातात सापडला. तो नालायक होता कुंभकर्ण. त्याला नालायक म्हणण्याची गिरगावकराची पात्रता नाही. पुराण म्हणतंय, मी नाही म्हणत. माझी लायकी नाही त्याला नालायक म्हणायची. त्याच्या हातात एक वारकरी सापडला. त्या वारकऱ्याच्या अंगामध्ये भक्तीचा सुगंध होता. काका, भक्तीचा सुगंध आहे. का रे म्हणे, कोणाचा दास आहेस? प्रभू रामचंद्राचा दास आहे. अरे तू ज्याचं दास्यत्व करतो तो तुला झाडाचा पाला खायला देतो. तू ज्याचं दास्यत्व करतो तो मालक तुला झाडाचा पाला खायला देतो. प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातले एक राजे होते. त्या राजाचं नाव होतं चक्रवेन नावाचा राजा. काही आनंद रामायणामध्ये सुद्धा काही काही प्रभाग आले. या काळातल्या एका साधूनी वर्णन केले. अरे तू रामचंद्रांचा दास आहेस आणि तो रामचंद्र तुला पाला खाण्यासाठी देतोय. पहिला प्रश्न केला, पाण्यातला मासा पाण्यात जिवंत राहू शकतो का गावरान तुपात? ग्रता माझी मिन रे, घ्रता माझी मिन. 700-800 रुपये किलोचं तूप काका. दादा मासा टाकला की मरत, पाण्यात टाकला की जगत. अरे मग आम्ही वानर आहेत ना, वानरांनी पालाच खावा. आम्हाला काय करायच्या तुपात भिजलेल्या चपात्या? तुम्हाला एक सांगू का, पोळ्याच्या दिवशी शहाण्या मालकानं बैलाला गुळ चारावा. गुळ चारावा, गुळ धमक असेल तर. हो, पानछेटपणानं लिंबा इतकं पुरण घाली तू चपातीत आणि बैलाला म्हणतो खा पुरणपोळी. धमक असेल तर बैलाला गुळ चारायचा. कणकीत आणि हरभऱ्याच्या डाळीत मिसळून घातलेला गुळ किंवा साखर पशुसाठी घातक असते. धमक असेल तर रोज सकाळी हरभऱ्याची डाळ भिजून खाऊ घाला. बैलाची उष्णता कायमची संपत्ती. धमक असेल तर धमक असेल. धमक असेल तर गव्हाचं पीठ मळून त्याला तूप नाही तर तेल लावून त्याच्या कणकीचे गोळे खाऊ घाला. हे पुरण ते एकत्रित खाऊ घातले की त्याच्या जठरासाठी घातक. गुळ खाऊ घाला. तुकोबरायन खाऊ घातला होता. पहिला प्रश्न केला, आम्ही वानर आहेत, पशु आहेत, वनीचे पाले खाईरा. पाला खाणार आहेत आम्ही. मग आम्हाला पाला खाण्यासाठी या सृष्टीवर त्यानं नाना प्रकारच्या झाडाची रचना केली. तो आमचा मालक आहे. तो आमचा मालक आहे. एक शपथ पुरावा आहे, स्मरणात ये ना. जाऊ दे. काय सुंदर सृष्टी रचलीस म्हणून एका कवीनं फार गोडसं वर्णन केलेलं आहे. नाम तुम्हारा पालनहारा,
असं काहीतरी कब तेरा दर्शन कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा। जिसकी रचना इतनी सुंदर, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा। हा शपक आहे बरं. नंतर कोणी वकालत करायची नाही. मी अगोदरच सांगितलं गाथ्यातलं नाही, कानाला गोड वाटतं. पूर्वीच्या काळातली गाणी पण गोड होती बरं दादा. वा. काका तुमच्या लहानपणची गाणे लावण्या पण गोड होत्या काका तुमच्या लहानपणी. हो, आताचे गाणे पण इतके हलकट. अरे हे ऐकणारे किती हलकट असतील रामधानी. मला असं वाटतंय गाणे लिहिणारा इतका पांचट गाणे लिहायलाय, पांचटपणा पण मला मो नाव देऊ नका. ह्या गाण्याला पांचट म्हणू नका, पांचटपणा पण लाजायलाय. इतके पांचट गाणे, आणि ते गणपतीपाशी वाजवायचे आणि ते जगदंबेपाशी वाजवायचे. पांचटपणा पण लाजू लागला काय काय पांचटायला. गाणे होते पूर्वीच्या काळात. काय गाणी गायली काय काय लोकांनी, गोड गोड काय कविता गायल्या. कोलगीतुऱ्याचे गाणे होते, कोलगीतुऱ्याचे गाणे. आम्ही एकदा जवळ्याला गेलो. जवळ्या जीवाजी बाबा जवळ आहे, खंडेरायाचे भक्त आहेत जीवाजी बाबा. आणि मग ते तमाशा आलता. आता कुठे तिकिटाला पैसे येत, पण मग ते तमाशा उघडा करीत होते. ते गाणे संपल्यावर ते घाणकाम संपलं ना, मग ते पडदेवरी करीत होते. त्याला ओग म्हणत होते. ओग ते ओग जीवनात एकदाच पाहिला. माणसानं निमूटपणे सांगावं, आहे का नाही, सांगितलं पाहिजे. एकदाच पाहिला, चांगला होता. पण त्या ओघामध्ये नामदेवरायचं लग्न दाखिलतं. नामदेवरायचं लग्न, बिदरचा बादशाह आणि तीन सगळं दाखिलतं. पण मला एक जण म्हणला, हे ओघ पाहण्यासाठी आधीचं पाहावं लागतंय. अरम्यानला आधीचं पाहिल्या मग सारा धिंगाणाच असतो बाप्पा, नकोच. हे आधीचं पाहणाऱ्याला 250 मशाली सोन्याच्या होत्या काका. एक एक मशाल पावणे दोन किलो सोन्याची एक मशाल, अशा 250 होत्या. तो आधीचं जास्त पाहत होता. गंगाबाई नावाची नृत्यांगना होती आणि तिचा नाच काम जास्त पाहत होता. कांदान भाकर पण नाही भेटली मरताना. हो, तो 250 मशालेवालीची ती हाल. तर गिरगाव करतो बापा, कोण्या म्हशीच्या कासातला गोचिड कवा बागळा येईन चापका हाणीन, काय मेळ लागायचा नाही बाळ्या. तू कशाला आधीचं पाहतू. टकटक दिसायले तर आधीचं पाहणारे 7-8 जण. तुमचे नाव उभा राहा तुम्ही 4 जण. सांगूच नका, तुम्ही अंधारात कार्यावळीत होतात. मला दिसायले चेहऱ्यावर तुमच्या, माग कोण नाही, तुम्हीच. पण तरी पण हसायतले. विठाला विठाला गोड. अहो, जात्यावरली गाणे जर पूर्वीच्या काळातली महिला म्हणायची तर त्या जात्यावरल्या गाण्यावर तत्व होतं, काहीतरी आठवायचं. पूर्वीच्या काळात सत्यनारायण महालक्ष्मी पूजापाठ असेल तर एक सुवासिनी दुसऱ्या सुवासिनीपाशी उखाणा घेत होती. त्याच्या मागं तत्व होतं दादा. आता तत्व सगळं दळून टाकलं. काय गाणे होते, काय होता, काय कविता होत्या. असं अरे पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही. त्यानं निर्माण केलेली सृष्टी आहे, तिच्यावरला आम्ही पाला खातो. जी वा, एक काम करतो, कुठल्या कुठल्या झाडाचा पाला आवडतो, कुठले कुठले फळं आवडतात. इंद्राला सुद्धा आमच्या पुष्पवाटिकेत, फळाच्या वाटिकेत येण्याची हिम्मत नाही. अशी वाटिका आमच्याकडे. त्या वाटिकेला एक जंबू नावाचा माळी सांभाळायला ठेवलाय. जंबू नावाच्या माळ्याला बळ किती होतं माहित होतं दादा?
1132 हत्तीचं बळ एकट्यालाच. लोक म्हणते गिरगावकराच्या गोळ्या संपल्या का कडे. 1132 हत्तीचं बळ त्या जंबू माळ्याला. मारुतीरायाला घाम सोडा होता त्यानं, मारुतीरायाला घाम. मग मारुतीरायाची ताकद कोणाला सांगता येते का. मग मारुतीरायाला घाम फोडा तो साधा माळी असेल का जंबू माळी. 1132 हत्तीचं बळ होतं. काय इंद्राची मायविली तिथले फळने आला. आणि अशी वाटिका आमच्याकडे वाटेल ते फळ खात जाय. पण आमच्या दादाचा दास होय ते म्हणला नाही इकडे. एक काम कर म्हणले, फळाची वाटिका तुझ्याच नावची करतो तरी होत नाही म्हणला. एक काम कर म्हणला, 25% लंका, 7 कोटी घर आहेत ना, 7 कोटी, तर त्याच्यातला 25वा भाग म्हणजे किती. ते म्हणले तुमचं तुम्हीच बघा. असू द्या, मी थोडं गुत्त घेतलं. मा टाइम तर संपला ना दादा, आहे का नाही. एवढा टाइम सुरू आहे आता. 1:45. ठीक आहे ठीक आहे ठीक. एवढी घरं देऊन टाकतो. काय करायची वाननेराला. आम्हाला काय कळतं, आम्ही पत्रावर उड्या हाणणारी माणसं. आणि आम्हाला सोन्याची घरं काय करायची इतकी. 3.5 कोटी देतो. नकोच म्हणला. ते म्हणला फक्त प्रस्ताचं घरण राज दरबार आमच्या दादाला राहू दे. सगळी लंका तू या नावची करतो. आमच्या मालकाला मालक म्हणू नको, फक्त एकदा रावण म्हण, फक्त एकदा रावण म्हण. तर त्या वानरानं काय पुढचा शब्द वापरावा. ते म्हणला नाव तर घेतच नाही इकडे, पण दृश्ययामी चक्षुहितेषु लघुशंकादिताडनम. खाली येऊन सांगू का, तू ज्याचं नाव घ्यायला तो जर लघुशंका करत असताना पुढे आला तर दिशा त्यागे शुभयम. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे तो जर लघुशंका करता करता पुढे आला तर मी दिशा त्यागतो. म्हणजे त्याच्याकडे तोंड करून मी लघुशंका पण करीत नाही. काय राग आला आणि तवा त्यानं दाबलं. हो, कर 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 दाबलं. रक्ताच्या चिळकंड्या उडाल्या. जेवढे रक्ताचे थेंब तोंडावर आणि याच्यावर आले का महाराज, प्रत्येक थेंबातून राम राम शब्द येत होता. हातातला गोळा फेकून द्याला काका, आणि भरका हात होता रक्तानं लाल झालेला. तसाच युद्धभूमीतून पळाला आणि रावणाच्या कानाला हात लावला. दादा, ए दादा. इतके इमानदार माणसं संग पाहिजे. मेल्यावर पण मालकाचं नाव घ्यायलेत दादा. ते गंधमादन नावाचं वानर मेल्यावर पण प्रभू रामचंद्राचं नाव घेत होतो. त्या रक्तात नाव होतं. रक्तात 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 रक्तात. नेम किती गोड आहेत संप्रदायाचे. 18 पद्म वानर 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगुळ. जन्मोजन्मी तुझा दास. 7-8 मिनिटात शेवट. मलाही लांब जायचं आता. आणि मग एकाही वानरान दादा काही खाल्लं नाही. हो, आपल्यातला एक वारकरी गेलाय. मारुतीराय खिन्न अवस्थेत वेगात सांगतो, शेवटी युद्धभूमीच्या एका बाजूला तो गोळा सापडला नाही. मारुतीराय चलत असताना गोळा आपण मग त्या उडाला आणि मारुतीरायच्या पायावर पडला. मारुतीरायनं आकाशाकडे बघितलं. त्याला चांदण्या जाग्या झालत्या. त्याची ताकद आहे दादा, त्याची ताकद आहे. मारुतीराय म्हणजे तेजस्वी. एका ठिकाणी शब्द आला, तेने तेजकांती प्रसन्न केला. मारुतीरायला तेजकांती नाव.
आकाशाच्या चांदण्याच्या प्रकाशात पाहिलं तर हाडा मासाचा गोळा आहे, रक्ताचा गोळा आहे. उचलून घेतला हातात. कोण? मी गंधमादने. तोय कुंभकर्णाने मला मारून इकडे फेकलो होतं रे. काय इच्छा आहे? एकदा मालकाच्या पायावर टाक, एकदा मालकाच्या पायावर टाक. बा तुझी निसंगती बारे, तुझी निसंगती उद्धरिल्यासे वानर पंगती. एकदा भेट करून दे. प्रभू रामचंद्राच्या शिबिरात मारुतीराय आले. लक्ष्मणजीने विचारलं, हातात झोप लागली, उठवा लहाने मालक. लक्ष्मणजीने सांगितलं, झोप लागली. लहाने मालक, दया करा, मालकाला उठवा. उठिलं प्रभू. काय हनुमंता? हे माझजवळ. अरे हाडा मासाचा रक्ताने माखलेला गोळा कशाला आणलंय? मांस कशाला आणलं? प्रभू घेता का हातावर? देवाच्या लक्षात होतं मारुतीरायाचं बोलणं काय वावगं नाही. वंजळ केली महाराज आणि त्या वंजळीवर तो हाडा मासाचा गोळा घेतला. देवाच्या हातावर काका तो गोळा रामनामाचं भजन करीत होता. टपा 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 देवाच्या डोळ्यातून पाणी पडत होतं. आणि त्या हाडा मासाचा गोळा म्हणजे गंधमादनाचं शरीर. विटेवरच्या मालकानं डोळ्यानं आंघोळ घातली, त्या वारकऱ्याला डोळ्यातल्या पाण्यानं आंघोळ घातली. तो नयनीच्या उदके न्हावीला, डोळ्यातल्या पाण्यानं आंघोळ घातली. आणि तेवढ्या रात्री बिभीषणाला बोलिलं, राजा जी 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 जन्मोजन्मी तुझा दासा. राजा जी प्रभू, एक काम करे, रावण मारल्याच्या नंतर लंका मी तुला देऊन टाकली, संकल्प सुटलाय. पण एक भीक मागतोय तुला, आमच्या वारकऱ्याची समाधी लंकेत कर. वारकऱ्याची समाधी लंकेत कर. काम किती मोठ्या माणसाला सांगितलं काका, जो कधीच मरत नाही त्याला काम सांगितलं. 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव दादा बिभीषण, ह्या वारकऱ्याची समाधी कर. आणि या वारकऱ्याची पुण्यतिथी दरवर्षी करत आहे. 1 वर्ष बिभीषणानं पुण्यतिथी लक्षात आलं किंवा लक्षात असून केली नाही, त्या वर्षी आवर्षण पडलं होतं. पाऊस पडला नव्हता लंकेत. इंद्राला चावल झाली, मूर्ख आहेस की काय तो, माझ्या लंकेत पाऊस पाडित नाही. ते म्हणला वरून लंकेत फार वेळेस आला, पण लंकेतली भूमी वरून आला, सांगते इथं पाऊस पाडू नकोस, इथे पाऊस पाडू नकोस. का? या भूमीवर वारकऱ्याचा सन्मान होत नाही. मग लक्षात आलं बिभीषणाच्या, आणि त्या दिवशी त्या वारकऱ्याचं श्राद्ध केलं. दृष्टांत संपला. वानराच्या कुळातला वारकरी, त्रेतायुगातला, त्या वारकऱ्याविषयी जगाचा मालक इतका दखल घेतो. म्हणून जन्मोजन्मी तुझा दास विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.